तुम्ही प्रेमात आहात आणि पावसाळ्यात तुम्ही हिल स्टेशनवर फिरायला जायचा प्लॅन करताय, तर मग 2 मिनिटं हा व्हिडिओ नक्की बघा. कारण पुढचा नंबर तुमचा नसावा. तर मंडळी, आजकालच्या पोरांचा प्रेमाचा ग्राफ बघून मला असं वाटतंय, पोरांना प्रेमात पडायचे नाही, कड्यावरनं खाली पडायची लय घाई झाली. काल मी सलग 2 बातम्या बघितल्या. पहिली म्हणजे प्रेमासाठी एक जोडपं थेट टॉवरवर चढले, पॉवर ऑफ लव्हचा मेसेज द्यायला. आणि दुसरी म्हणजे प्रेमाच्या नावाखाली भयानक घटना. तेव्हापासून माझ्या डोक्यात एकच प्रश्न फिरतोय, की हे नेमकं प्रेम चाललंय की प्रेमाच्या नावाखाली आणखी काय? ये बड़ी अच्छी बात कही है. काल कोणी विचारलं की चल फिरायला जाऊ, तर मी आधी प्रश्न विचारला की बाबा कुठे जायचंय, मॉलमध्ये जायचंय का डोंगरावर जायचंय? कारण आजकाल प्रेमापेक्षा लोकेशनच जास्त महत्वाचं वाटायला लागले बघ. कारण काल त्या अमेरिकेच्या जोडप्याने किती भारी मेसेज दिले ना. त्यांनी एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या टॉवरवर चढून जगायला सांगितले. जेव्हा प्रेमाची ताकद सत्तेच्या हवेसाला हरवते ना, तेव्हा जगात शांतता नाही. तिकडची पोरं प्रेमासाठी जगाला शांततेचा मेसेज देत आहेत आणि आपल्या इकडं आजकालच्या पोरी सरप्राईज म्हणून पोरांच्या डोळ्यात पट्टी बांधून हिल स्टेशनला फिरायला नेतात. आणि ते बिचारे पोरग डोळे बंद करून टायटॅनिकच्या पोजेस देत विचार करत असते, आज माझा बाबू मला काय सरप्राईज देणार. बाबू देते दरीतनं खाली ढकलून डायरेक्ट. आधी लोक प्रेमात पडायचे, आता थेट कड्यावरनं खाली पडतात. बघा, अमेरिकेचं जोडपं जगाला प्रेम शिकवतंय आणि आपल्या इकडची प्रेमी जोडपं आपल्या जगाला काय देते? क्राईम पेट्रोलचा एपिसोड. आता कंपॅरिझन बघा. फॉरेनची मुलगी कौतुकानं सांगते, माय बॉयफ्रेंड इज ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड. आणि आपल्या इकडची मुलगी कौतुकानं काय सांगते? माय बॉयफ्रेंड इज आउट ऑफ द वर्ल्ड. बघा, त्यांचं प्रेम वर जाते वर आणि आपलं प्रेम खाली जाते. देखा आपने लापरवाही का नतीजा है. आता जर कुठल्या पोराने पोरीला विचारलं की बाबू तू माझ्यासाठी काय करू शकतेस, तर बाबू काय म्हणणार? तुझ्यासाठी मी जीव देऊ शकत नाही, पण तुझा जीव नक्की घेऊ शकते. चल हिल स्टेशनला फिरायला. आधी मुली मुलांबरोबर फिरायला जायला घाबरायच्या. तू काहीतरी करल, त्यानं काहीतरी केलं तर. आणि आता त्या मुलग्याचा काटा कुठं कधी कसा निघल काहीही सांगू शकत नाही. माझं तर म्हणणं असं आहे, आता पावसाळ्यात तिच्या बरोबर फिरायला जाताना पाठीवर पाण्याची बॉटल नको, पॅराशूट बांधून जावं. कारण ती कुठं कधी कसा धक्का देईल काही सांगू शकत नाही. आणि डेटवर जाण्यापूर्वी तिच्याकडून स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या, मी याला जिवंत नेले आणि जिवंत परत आणून सोडेल. तू क्या बोल रही है? आणि जाता जाता सलाम करतो त्या जोडीला, ज्यांनी पॉवर ऑफ लव्ह सांगितलं. आणि आपल्या इकडच्या प्रेमवीरांना मला एकच सांगायचंय, प्रेम करा, पण असं की दोघं मिळून म्हातारपण पाहाल, ना की न्यूजची हेडलाईन. उद्या जर कोणाला सरप्राईज द्यायचं वेळ आलं, तर एक लक्षात ठेवा, पॉवर ऑफ लव्ह कड्यावरून खाली ढकलण्यात नाही, तर एकमेकांचं आयुष्य वाचवण्यात आहे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. कोण कोणाचं नसतं, त्यामुळे कोणावरच विश्वास ठेवू नका. कधी कुठे केव्हा काय होईल काहीच सांगू शकत नाही. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि यावर तुमचं मत काय आहे हेही कमेंट करून सांगा. चला तर मग, मी तर निघाले गरमागरम मस्त चहा प्यायला, ते पण पावसाचा आनंद घेत. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा.